आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 656, 657 या दोन अभंगावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण बंबाजी बुवाने महाराजाला काट्याच्या कुंपणाने ज्यावेळेस मारलं त्यावेळेस महाराजांनी जे 6 अभंग केलेले आहेत त्यापैकी आपण 2 अभंगावर निरूपण मांडलेलं आहे. आता या 2 अभंगावर मी निरूपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराज म्हणतात, पावलो पावलो देवा पावलो रे, बरवे संचित होते तैसे झाले रे. आता काय बोलो रे, सोज्वळ कंटक वाटा, भावे करून गेलो रे. तुका म्हणे करुणी बेगळा केलो रे, बरवे संचित होते तैसे झाले रे. आता काय बोलो रे. कारण महाराजांनी जी सुरुवात या अभंगामधून केली, पावलो पावलो देवा पावलो रे. कारण पावलो या शब्दाचा अर्थ काय होतो? पावलो म्हणजे आपल्या मनामध्ये कोणतीही इच्छा नसताना आपल्याला जे फळ मिळतं त्या फळाचा आपल्या जीवनामध्ये स्वीकार करणे, त्याला पावलो असं म्हणतात. आता जे फळ मिळतं ते फळ म्हणजे आपल्या संचित म्हणायचं त्याला. म्हणून महाराज म्हणतात, अरे देवा, माझ्या संचिताप्रमाणे माझ्या जीवनामध्ये मला फळ मिळालेले आहे. असे त्रिवार सत्य मी माझ्या जीवनामध्ये सांगत आहे. जसे माझे संचित होते तसे माझ्या जीवनामध्ये झाले आहे. आता काय बोलायचे, त्याबद्दल काही बोलण्यात अर्थ नाही. आता असं महाराज स्वतः त्यांच्या या अभंगामधून कबुली देतात. महाराज सांगतात की त्या बंबाजी बुवाने, कारण त्या प्रदक्षिणेच्या वाटेवर जे लावलेल्या कुंपणाच्या काट्या होत्या, कुंपणाच्या काट्या म्हणजे काय, भक्ती मार्गामध्ये चुकीच्या मार्गाने जे या जगामध्ये लोकाला ज्ञान सांगतात, ब्रह्मज्ञान सांगतात आणि त्यांच्या पोटासाठी ते त्यांच्या जीवनामध्ये लोकाला खोटं बोलून जे खरं ब्रह्मज्ञान वेगळं आहे, भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी लागते, कशी होते, आजही तीच परिस्थिती आहे या जगामध्ये. कारण तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती कशी करून घेतली जाते अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. परमार्थामध्ये आपल्या जीवनामध्ये माळ घातली, पंढरपूरची वारी चालू केली म्हणजे तुम्ही एक धार्मिक झालात असं तुमच्या जीवनामध्ये होत नाही. माळ घातली म्हणजे तुम्ही माळकरी झालात, टिळे लावलात म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही एक संत झालात असं तुमच्या जीवनामध्ये नाही. कारण महाराज त्यांच्या जीवनामध्ये जे सांगतात, सत्य सांगतात. या जगामध्ये आजही सत्य तुमच्या जीवनामध्ये सांगितलं तर तुम्हाला ते पटतच नाही. म्हणून माऊली म्हणतात, मनसमूळ घालून माळ, करून सकळ कळा गळा पूर्ण वो माये. कारण माऊली एवढं सुंदर सांगतात की आपल्या जीवनामध्ये मन हे आपल्या जीवनामध्ये चांगलं करणं हीच खरी तुमच्या जीवनामध्ये तुळशीची माळ आहे, किंवा हीच खरी तुमच्या जीवनामध्ये फुलाची माळ आहे. त्यानेच तुमचे मन तुमच्या जीवनामध्ये स्वाधीन करून घेता येते. आणि तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत मन तुमच्या जीवनामध्ये स्वाधीन करून घेणार नाहीत, मग लोकाला तुम्ही कीर्तन सांगा, लोकाला प्रवचन सांगा, नाही तुम्ही 4-4 तास जप करीत असताल, दररोज 3 टाईम आंघोळ करून तुमच्या जीवनामध्ये पूजापाठ तुमच्या जीवनामध्ये करीत असताल, मात्र मन निर्मळ नाही, मन शुद्ध तुमच्या जीवनामध्ये केलं नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये भक्तीच होत नाही. हे सर्व साधू संतांनी तुमच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे. हे आपल्या जीवनामध्ये आजही आपण मान्य करायला तयार नाही. आमच्यासारखे काहीतरी सांगत राहतात, तर त्याला आपण आपल्या जीवनामध्ये भुललं जातो. म्हणून परमार्थामध्ये महत्त्वाची, कारण जे शास्त्रानं जे नियम सांगितलेले आहेत, की विधी सांगितलेले आहेत, आपल्या जीवनामध्ये आचार विचार हे जे सांगितलेलं आहे, आपलं मन ताब्यात नसेल, आपले इंद्रिय ताब्यात नसतील, आपला अहंकार गेलेला नसेल, आपलं अहंकार, आता आमच्यासारख्याचा तर अहंकार आपल्या जीवनामध्ये जायलाच तयार नाही. आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये
कीर्तन करायला आहोत, प्रवचन करायला आहोत, भागवत कथा करायला आहोत. गावोगाव एवढं भजन वाढलेलं आहे आजकाल. मी परमार्थामध्ये आहे, परमार्थाबद्दल माफी मागून बोलतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करायला तयार नाही. आमचा अहंकार गेला आहे का नाही? महाराज बी विचार करायला तयार नाही, गायक विचार करायला तयार नाही, श्रोता विचार करायला तयार नाही. त्याच्या जीवनामध्ये अहंकार गेला आहे का नाही? जर आपला पायाच मुळात कच्चा असेल तर आपल्याला पुढे फळ आपल्या जीवनामध्ये कसं मिळेल? म्हणून महाराजांनी जे परमार्थाची जी वाट आहे, शुद्ध वाट दाखविण्याचा या जगामध्ये प्रयत्न केला असताना प्रत्येक साधू संतांनी, कारण माऊलीच्या जीवनामध्ये भयानक त्रास झालेला आहे. प्रत्येक साधू संताचा छळ या जगामध्ये झालेला आहे. आणि आज त्याच साधू संताच्या नावावर आमच्यासारखे लोक या जगामध्ये पोट भरायलेले आहेत. मात्र तुम्हाला हे आजही लक्षात येणं गेलेलं आहे की मूळ पाया का आहे? आपला परमार्थाचा पाया का आहे? मूळ आपला अहंकार आहे, आपला लोभ आहे, आपला काम आहे, आपला म्हणजे हे विकार आपल्या जीवनामध्ये काढून टाकल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये परमार्थाला सुरुवातच होत नाही. आपल्या जीवनामधला लोभ गेलेला नाही, मोह गेलेला नाही, दंभ गेलेला नाही. मग आपल्या जीवनामध्ये साधना कशी सुरुवात होईल? म्हणजे साधनेचा मूळ बेस आपल्या जीवनामध्ये आपण विसरून झालेले आहेत. म्हणून बंबाजी बुवाने जे महाराजाला मारलं, कारण आज बी तशीच परिस्थिती आहे. सत्य बोला, सत्य बोलणाराचं या जगामध्ये कुणीच ऐकत नाही. जे असत्य सांगतात, चुकीचं सांगतात, त्याला लाखो रुपये तुमच्या जीवनामध्ये फी देऊन त्याला बोलविता, त्याच्या पाया पडता आणि त्याला संत तुमच्या जीवनामध्ये म्हणता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून महाराजाच्या जीवनामध्ये त्यांना बंबाजी बुवानं मारलं म्हणून या जगामध्ये बंबाजी बुवाची पूजा नाही. महाराजालाच जगद्गुरू तुकोबाराय म्हटलं, बंबाजी बुवाला कोणी चांगलं म्हणत नाही. म्हणून ते संत आहेत, त्यांच्यात लीनता आहे. मारूनही बंबाजी बुवाला महाराज तेल घेऊन जातात की तुमचं काही हात दुखत असतील असं सांगितलं. म्हणजे आमच्यासारखे महाराज सांगतात. आता सत्य काय असत्य काय ते संत आहेत, कारण त्यांच्या अभंगामधून एकही शब्द त्यांनी बंबाजी बुवाबद्दल बोललेला नाही. ते देवाकडं तक्रार करतात, देवाला गरज सांगतात, प्रारब्ध आहे असं म्हणतात. आता 657 महाराज काय म्हणतात ते बघा. का होता देवा एवढी फजिती, मुळी वर्म नसतो चुकलो, तो मी ऐसे चित्ती, होणारे ते होऊन गेले, मिथ्या आता खंती रे, तुका मने पुरे आता, दुर्जनाची संगती रे. कारण का होता महाराज म्हणतात, हे देवा त्या बंबाजी बुवा एवढा दुर्जन मनुष्य आहे असं माझ्या जीवनामध्ये मला कळालेलंच नाही. हे वर्म जर माझ्या जीवनामध्ये मला कळालेलं असतं तर हे देवा माझी एवढी फजिती झाली नसती. कारण त्या बंबाजी बुवाला मी त्याच्या वाटं गेलो नसतो. कारण हे ते संत आहेत, त्यांच्या जीवनामध्ये दया असल्यामुळे त्यांना वाटलं की हा बंबाजी, त्याला मी चांगलं काम करायलेलं आहे ते त्याला कळल, त्याला विरोध नाही केल्यानंतर तो काठीनं मारायचा नाही. पण तो दुष्ट मनुष्य त्याच्या जीवनामध्ये, मग दुष्ट कधी त्याच्या जीवनामध्ये सुधरत असतो का? म्हणून हा बंबाजी बुवा दुष्ट आहे. त्याच्या चित्तामध्ये दया, क्षमा हे काही नाही. त्याला 4 वेद 6 शास्त्र जरी मुखतगत असते तर ज्ञानानं अहंकारानं तो मतिमंद झालेला, त्याच्या जीवनामध्ये दया क्षमा कुठून राहणार आहे? तसं आपल्याही जीवनामध्ये आपण गलती जी खातो, एखादा माणूस कळत नाही, त्याच्याकडं ज्ञान दिसतं मात्र त्याच्या जीवनामध्ये दया आहे का? त्याच्या जीवनामध्ये अहंकार गेलेला आहे का? त्याचा लोभ गेलेला आहे का? हे आपल्या जीवनामध्ये पाहत नाही आणि त्याच्या जवळ जातो. आपल्या जीवनामध्ये अशीच फजिती होते. मग त्याला महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये मीच जबाबदार आहे. त्या बंबाजी बुवाला जबाबदार महाराज त्यांच्या जीवनामध्ये धरीत नाहीत. फजिती झाली, माझ्या प्रारब्ध कर्मानुसार माझी फजिती झाली. महाराज म्हणतात, जे व्हायचे होते ते होऊन गेलेले आहे. आता त्याबद्दल तळमळ करणे, त्याबद्दल चिंतन करणे, त्याबद्दल खेद करणे हे सगळं व्यर्थ आहे.
महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये अशा दुर्जन मनुष्याची संगती इथून पुढे येऊ देऊ नको. आपणही आपल्या जीवनामध्ये समजतो की दुर्जन मनुष्याची संगतीही नको, त्याच्या पंगतीही नको. कारण त्याची संगती आपल्या जीवनामध्ये घडली तर आपणही आपल्या जीवनामध्ये दुर्जन झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये संताची संगत अत्यंत महत्त्वाची आहे. संत कळणं अत्यंत अवघड आहे, पण अत्यंत सोपं बी आहे. आपण ज्याला संत म्हणतो त्याच्या अंगी दया आहे का, क्षमा आहे का, लोभ आहे का, त्याचा अहंकार गेलेला आहे का, मन त्याच्या स्वाधीन झालेलं आहे का, हे पाहणं आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. पण आपण पाहत नाही, म्हणून तिथंच आपण आपल्या जीवनामध्ये फसलं जातो आणि तिथंच आपला घात निघतो. असं या 2 अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण 20-25 मिनटाचाही व्हिडिओ करायचा माझ्या जीवनामध्ये ठरविला, पण तुम्ही ऐकायलाच तयार नसताल तर माझ्या जीवनामध्ये माझा तरी वेळ कशाला घालू. म्हणून मी जसा शाब्दिक अर्थ होतो तसाच मी माझ्या जीवनामध्ये सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी. तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.